सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे पदयात्रेचा 7वा दिवस। काल रात्रीचा व्हिडिओ आपण एंड करताना आला, कारण आपले एक पदयात्री मित्र आहेत, त्यांची तब्येत बिघडली होती, तर त्या आमच्यामध्येच मी तो विसरून गेलो। पण तो पूर्ण दिवसाचा व्हिडिओ काढलेला आहे, बाकी सर्व व्यवस्थित आपण टप्प्याटप्प्याने शूट केलं आहे, तर ते आपण टाकूच। पण आजचा 7व्या दिवसाचा पदयात्रेचा आपण व्हिडिओ सुरू करतो आहे। त्यासाठी आपण आता तयारी करूया पुढे यायची। आपलं पॅकिंग वगैरे झालं आहे, दिसेल तुम्हाला इथे। पण बाकीचे आता इथे झोपले आहेत अजून काही लोक। प्रशांत पेंढारी आहे तिथे, भरत आहे, भरत आताचा उठला आहे। आणि इथे अमित भाई, बल्लू भाई, दिसेल तुम्हाला, किशोर भाई। अध्यक्ष महोदय, हाँ आता दिखा अपने अध्यक्ष महोदय उठे अभी। कटिबद्ध सही वक्त जमा झालेले आहेत। हां, आणि आमची एक सभासद आहे जी थोडी काल त्यांची तब्येत बिघडली होती, ते आता बेडवरच आहे। आणि ते उठल्यावर आपण त्यांचा प्रतिक्रिया काय आहे ते आपण देऊ। किशोरभाईने तुम्हाला सांगितलंच असेल, आपले जे मित्र आहेत त्यांची तब्येत बिघडली, ते झोपले, बघूया आहे त्यांना, कारण काल गोळ्या दिलेल्या आहेत त्यांना खायला। तर आता आज इकडे खूप थंडी आहे, म्हणजे आम्ही आता सिन्नर घाटाच्या ऑलमोस्ट पायथ्याशीच आहोत। काल रात्रीपासून इकडे धुकं पण होतं आणि खूप थंडी पण आहे। आणि हा ओपन लॉन आहे, ओपन लॉन म्हणजे लॉन्स आहे, शेड वगैरे घातलेले आहेत आणि बाहेर ओपन आहे, मोठी जागा आहे। तर आता आम्ही निघतो पुढे, पदयात्रेला सामान वगैरे टाकतो गाडीमध्ये। तर माझे व्हिडिओ थोडेसे लेट येतात, कारण इकडे नेटवर्कचे इश्यू आहेत काही ठिकाणी, तर तसं समजून घ्या। आणि पुन्हा एकदा सुप्रभात, आणि आता पुन्हा तयारीला लागतो। साईराम मित्रांनो, आरती झाली आहे, मग अशी आरतीचा व्हिडिओ काढताना आला। आता पालखी निघेल एक काही वेळेतच, तर आपण निघू आता त्याच्या मागेच। आमचं झालेलं आहे तयारी, फ्रेश वगैरे होऊन। मित्रांनो, आता आपलं चहा पिऊन झाला आहे, चहा पितो, चहाचा स्टॉल आहे, चहा पिऊन झाला। आणि आता आपण निघूया, पालखी निघाली आहे पालखीसोबत। मित्रांनो, आपली आता पालखी निघाली आहे, तुम्हाला दिसेल इथे। ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम। मित्रांनो, तुम्हाला दिसेल इथे द्राक्षाची बाग, आणि इथे सिन्नर घाट सुरू झालेला आहे। सुंदर असं धुकं पडलंय, तुम्हाला दिसेल सकाळी। मित्रांनो, मला मागे दिसते इथे डोंगरावरती पवनचक्क्या चालू आहेत, तर इथे सगळ्या अशा लाईनीने पवनचक्के आहेत। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत की नाही माहिती नाही आहे, पण तुम्हाला पाहता इथे सगळ्या लाईनीने पवनचक्के आहेत, दिसत असतीलच तुम्हाला। आता आम्ही ऑलमोस्ट सिन्नरचा घाट अर्धा चढलो आहे, तर समोर पालखी चाललं आहे। आणि साहेब पुढे जाणार होते पालखीसोबत, पण राहिले मागे, दुसऱ्याच पालखीसोबत येत होते। आता भेटलाय तो मला, आता
आमच्या इथं घाट उतरल्यानंतर लगेच नाश्त्याचं लगेच हा घाट उतरल्यावरती लगेच नाश्त्याचा ब्रेक येईल. तर आमचे जे 2 आजारी साई भक्त होते ते कालपासून चालायला लागलेत. काल दुपारपासून दोघं गेलेत पुढे आणि नेहमीप्रमाणे प्रशांत पण पुढेच आहे. आम्ही दोघं मध्ये आहोत आणि मागून तिघेजण येत आहेत. किशोरबाई, राहुल आणि भरत. तर आज पदयात्रेचा दिवस 7वा. त्याची सुरुवात सुंदर अशा सूर्यनारायणाच्या आगमनाने झालेली आहे. दिसेल तुम्हाला इथे. आणि आज डोंगरावरती पवनचक्क्या पण आहेत. मे बी त्या दिसतील का नाही दिसणार माहिती नाही. दिसत आहेत. आणि आपली चालली आहे पालखी पुढे. दाखवतो तुम्हाला. मी काही पदयात्री मागून येत आहेत. चल चल चल. मित्रांनो, ऑलमोस्ट सिन्नरचा घाट संपला आहे आणि आता आम्ही सिटीमध्ये एंटर करू. तुम्हाला दिसेल थोडासाच पॅच बाकी आहे आणि पालखी पुढेच आहे. आम्ही आज बऱ्यापैकी फास्ट चाललो आहे. आज एकदम जोश आला. अजून पाय वगैरे आज काही दुखत नाही आहेत. तर बघूया आता पुढे अजून किती वेळ येते. मित्रांनो, सिन्नर घाट संपला आणि इथे आपली पालखी थांबला दिसेल तुम्हाला. आणि इथे आमचं आता जेवणाचा होल्ट आहे. सॉरी, जेवणाचं नाही, नाश्त्याचा होल्ट आहे दिसेल तुम्हाला. मित्रांनो, मी आता नाश्ता करायला थांबलो आणि इथे आमची बाहेर पालखी थांबली आहे. असेल तुम्हाला. आता हे सिन्नरचा घाट ऑलमोस्ट संपला आहे पूर्ण. तिथे नाश्त्याचं दुकान आहे, तिथेच थांबलो आहे आम्ही. मित्रांनो, आता जे आपले नाश्त्याचा स्टॉप होता तिथे नाश्ता करून वगैरे पालखी पुढे गेली. आम्ही पेट्रोल पंपला जरा एक फ्रेश होण्याचा ब्रेक घेतला आणि आता आम्ही पुढे निघालो आहे. आणि सकाळचं कोवळं ऊन घेत चाललो आहे. मस्त वाटतं आहे कारण काल रात्रीपासून सकाळपर्यंत खूप कडक थंडी होती. सगळ्यांची हालत खराब झाली होती. मी स्वतः आजारी पडलो होतो काल. हां, भावाने मला सपोर्ट केला. माझ्याबरोबर होता. माझ्या बाजूला झोपला. इवन मला टॉयलेटला घेऊन गेला पकडून पकडून. पुल्यावर लात खाल्ली. त्याच्याबद्दल सॉरी. रात्री चुकून मारली असेल. ओके ओके. मलाही माहिती नाही. मी खूप गार झोपलो होतो. थंडी लागत होती त्या हिशोबाने. सॉलिड थंडी होती आणि सकाळी खूप कमी लोकांनी आंघोळ केल्या. आता पुढे 1-1.5 किलोमीटरवरती एका साई भक्तांनी आंघोळीची सोय केली गरम पाण्याची. तर आता तिथेच सगळे आंघोळीला जाणार आहेत. तर आपण पण चाललो त्याच दिशेने कारण पालखी आणि निशाण तिकडे थांबणार नाही. आपण त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. आणि हा तुम्हाला तिथे सकाळी सकाळचा दृश्य दिसेल पाहायला. आणि हा सिन्नर रोड कंप्लीट सरळ. चला बघूया. मित्रांनो, आता सिन्नर रोडला चालताना एक सुंदर असं डोंगरात मंदिर दिसलं आहे. श्री क्षेत्र आई भवानी मंदिर सोनांबे पंचक्रोशी असं लिहिलेलं आहे गेटवरती. तुम्हाला दाखवतो. नवीनच मंदिर होतं. ते मंदिर पूर्वीपासून बनतं आहे. आम्ही पाहिलेलं याच्यापूर्वी पण. तुम्हाला इथे दाखवतो. हा गेट आहे आणि ते तिथे समोर मंदिर आहे डोंगरामध्ये. तर तुम्हाला पाहता येईल असं सुंदर मस्त मंदिर डोंगराच्या मध्यभागी दिसेल तुम्हाला. आणि वरती हे झेंडे. मित्रांनो, इथे समोर आंघोळीची सोय केली आहे. पण आमचे लोचे आहे झालेत
हे आमचे कपडे टॉवेल सगळे बॅगेत आणि बॅगा ट्रकमध्ये आहे, त्यामुळे आम्हाला काय ऑप्शन नाही आंघोळीचं. आम्ही आता तिथे सेकंड आपला जो दुपारचा स्टॉप असतो तिथे जाऊ, तिथे जाऊन आंघोळ करू. म्हणून आम्ही आता इथे हायवेच्या बाजूला रस्त्यावरती बसलो आहे. साईराम. आता कसं आहे आमच्याकडे सोय नाही आहे टावलचा, म्हणून आम्ही आमचा गपचूप बसलो आहे. आमचा गपचूप बसलोय कारण कसं आहे आमचे मित्र गेले आंघोळीला, आम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि मेन म्हणजे कसं पालखी तिथे आहे, तर पालखीचा पुढे जाऊन आम्ही अपमान नाही करू शकत, म्हणून आम्ही मित्रासाठी पण बाबांसाठी पण थांबलो आहे. जे आंघोळ करतात त्यांना आम्ही बघतोय की बाबा तुम्ही आंघोळ करून घ्या, आम्ही थांबलो आहे आंघोळीसाठी, त्यासाठी बसलो आहे. हो पालखी पण इथेच आहे. साईराम साईराम ओम साईराम. मित्रांनो इथेच या तुळजाभवानीच्या मंदिराच्या पायथ्याशीच एक गाव आहे, तिथे आपल्याला आंघोळीची सोय होती गरम पाण्याची. आणि आता तिथे आंघोळ करून आपले पदयात्री निघालेत आणि हे निशाण येताना तुम्हाला दिसेल. आणि त्याच्या मागे अबदारी आणि त्याच्या मागे परत पालखी पण येते. राहुल भाई आगे होटल है ना, ठीक है आगे से उधर जाओ. साईराम मागे कुठे सांगती चाला, सांगती चाल. मागचं कुठे सध्या सबुरी बघ. सर येते मी पालखीवर येते पालखी. त्याला नाही, त्याला ऐकायला नाही येते. तो पण त्याने घेतली बा नाही ते जाडियाने अमन छोटा. फोटो किसने साड़वा. मित्रांनो आम्ही थांबत चाललो आहे, कारण राहुलबाईची तब्येत बिघडली आहे. त्यांना कंटिन्यूस लूज मोशन होत आहेत, 2-3 वेळा झालेत. तर आता आम्ही त्यांच्यासोबतच चाललो. काल संध्याकाळपासून सुरू झालं त्यांना त्रास. तर अजून आम्हाला खूप पुढे जायचं आहे. अजून 3 किलोमीटर असेल ना बरं, जवळ 3-3.5 3-3.5 किलोमीटर अजून पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही यांच्याबरोबर थांबत चाललो. हवा निघालेली आहे. मित्रांनो आता आमचा दुपारचा हॉल्ट आला आहे, पुढे 500 मीटरवरतीच आहे. तर मागे आम्ही आता 3घंच राहिलो आहे, अजून असतील पुढे मागे, पण आमच्या ग्रुपमधून आम्ही 3घंच राहिलो आहे. भरत दिसेल तुम्हाला इथे. आणि इथे राहुलबाई. फार लेट झालो आहे आम्ही ॲक्च्युली आमच्या मित्रांसाठी थांबलो होतो की ते आंघोळ करत आहे, त्यांची वाट बघावं म्हणून. तर आता असं झालं आहे की ते आमच्या पुढे गेलेत आणि आम्ही मागे राहिलो आहोत. कारण हे म्हणजे आमच्यामध्ये आमचे राहुलबाई ते जरा आजारी पडलेत, तर एकमेकांचा सहकार्य केलं नाही आपल्याला चांगलं वाटतं जरा. ते आपल्यासाठी थांबत आहे, आपण त्यांच्यासाठी आता पुढे चाललो आहे आपण हळूहळू. आता पुढे जो स्टॉप येईल तो आम्ही दाखवतो तुम्हाला. मला पण एक्झॅक्ट माहिती नाही आहे कोणतं गाव किंवा काय आहे ते. तर पुढे गेल्यावर आपण बघूया कुठे स्टॉप आहे ते आणि कुठे आपण थांबणार आहे, आराम करणार आहे, झोपणार आहे. मेन इम्पॉर्टंट ती गोष्ट आहे. सर्वात आधी आंघोळची आम्ही सोय करतोय. हां. आंघोळ गेल्यावर गार झोप येईल, हां, त्या हिशोबाने झोपू. नंतर चिंताना वेळी आपण भेटू परत. ओम साईराम. ओम साईराम. मित्रांनो आपला स्टॉप आला आहे, दाखवतो तुम्हाला. तेच आहे आपलं निशाण लावलं, ते ॲरो लावलं आहे. दिसेल तुम्हाला ॲरो लावलेला. दिसलाच असेल आपला जो विश्रांती थांबाचा जो निशाण आहे तो. आणि आमचे साहेब थांबले होते आमची वाट बघत.
बघूया आता पुढे तिथे थांबलेत आपले ओम साईराम. सहकारी पदयात्री. नाळा जो इतकीला फटाफट आहे. मित्रांनो दिसेल तुम्हाला आम्ही ज्या गावात आलो आहे त्या गावातली घरं अजून पण जुन्या पद्धतीचीच घरं आहेत. काही थोडे बहुत प्लास्टर केलेले आहेत पण दगडाची घरं दिसतील तुम्हाला. आणि इथे देऊळ आहे. देवळातच थांबले का पालखी? ह्या देवळामध्ये पालखी थांबले आणि इथे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे हे इथेच पुढे. अच्छा ओके खूप जुनी मंदिर आहे, पुरातन काळाचं मंदिर आहे. क्या बात है. देख के आना चाहिए. मित्रांनो आमच्या इथे बॅग आहे, इथेही आहे आणि तिथे एक आहे. मित्रांनो आमच्या ज्या मंडळाची पालखी तिथे आले ते दिसेल तुम्हाला थांबले आणि इथे पालखी सजवायचं काम चालू आहे. आधी तुम्हाला एक गणपतीची सुंदर मूर्ती दाखवतो. मित्रांनो आम्ही जिथे थांबलो आहे तो बंगला दाखवतो तुम्हाला. म्हणजे जे पुढे आले होते आमच्याबरोबरची जे पदयात्री आहेत म्हणजे आमच्या ग्रुपमधले त्यांनी इथे जागा पकडल्या. फ्रेश होऊन झोपलं करून मस्त दिसेल तुम्हाला. आणि इकडे हा बघा तोंड काळ करतोय बघा. तोंड काळ करतोय. तुम्हाला दिसेल मागे ट्रॅक्टर आहे. या बंगल्यामध्ये चालू अंडर कन्स्ट्रक्शन आहे. अंडर कन्स्ट्रक्शन बंगला आहे आणि हे सगळे मागे घरं तशी दिसतील तुम्हाला. आता मी थोडा वेळ झोपतो मग जेवू आणि मग निघू. मित्रांनो मी आता चाललो जेवायला. जेवून झाल्यावरती थोडा वेळ झोपू म्हणजे अर्धा पाऊण तासच मिळेल झोपायला आणि मग पालखीसोबत जाऊ पुन्हा पुढे. हे चाललेत आपले मित्र दिसतील. मित्रांनो सेतूसाठी वापरलेले त्यापैकी एक दगड इथे तुम्हाला दिसेल. मित्रांनो आई आंबेची मूर्ती आहे मला दिसेल इथे. आणि हे देऊळ आहे आता रिपेरिंग चालू आहे. छान मूर्ती आहे. आपण जवळून बघूया जरा. मित्रांनो आता आम्ही दुपारच्या स्पॉटवरून आता पुढे निघालोय सिन्नरच्या वाटेवर. तर इथून आता सिन्नर सिटीमधून जाणार आहोत आम्ही. आणि ते आजचा जो रात्रीचा टप्पा आहे तो 22 किलोमीटर लांब आहे म्हणजे खूप मोठा पल्ला आहे. तर आम्ही इथे 4 जण निघालो आहे पुढे आणि एक जण आपला आहे कोण गेला 22 गेला ना 22 गेला पुढे आणि बाकी 3 मागे राहिले. तुम्हाला दाखवतो पालखी चाललं पुढे. मित्रांनो आपण आता नाशिक पुणे रोड आहे हा रोडवर आलं आहे म्हणजे जो सापुतारा नगर रोड पण म्हणू शकतो त्याला. आपण जाणार सरळ शिर्डी.
मित्रांनो, आम्ही आता आमच्या ग्रुपचा पर्सनल ब्रेक घेतला आहे आजच्या दिवसाचा, दुपारनंतरचा. तो आहे आपला बजरंगबलीचा पहिलाच मतलब मंदिर लागतो इथे, हनुमान मंदिर तो आहे. आणि आज शनिवार पण आहे, तर बजरंगबलीचं दर्शन पण झालं. आता आम्ही दोघांची वाट बघतो आणि आम्ही आता इथे सिन्नरमध्ये इथे श्री हनुमान मंदिर गावठा, इथे आम्ही पहिला ब्रेक घेतलेला. आता आम्ही इथून चाललो पुढे, इथे गेल्या पुढे आम्ही आता गेलो पुढे. मित्रांनो, इथे आता आम्ही आलो आहे गुलाबजामुन खायला, खूप फेमस आहे इकडे. आणि आम्ही त्याच गुलाबजामुनची ट्रीट देतो आहे. तुम्हाला गुलाबजामुन दाखवतो केवढा मोठा आहे तो. तुम्हाला दिसेल केवढे मोठे गुलाबजामुन आणते. बॉल एवढे एक एक गुलाबजामुन आहेत. आणि आता हे आम्ही गुलाबजामुन खाणार एक एक. आणि इकडे सगळे पदयात्री, पण सध्या आता हॉटेल बघून उपाशी झालेले आहेत. वाढदिवस नसताना वाढदिवसाची पार्टी घेताना तुम्हाला दिसेल गुलाबजामुन आलेले. यांनी पण बनवलं, यांचा पण फोटो आहे. काकाने आम्हाला गुलाबजामुन किती 5 रुपये डिस्काउंट ना एका गुलाबजामुन. आणि आम्ही आता गुलाबजामुन खातोय आणि हे आम्ही तर एक फोटो काढून आमच्या मित्राला शेअर करतोय. मित्रांनो, हे श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान सिन्नर इथले देऊळ आहे. आणि इथे तुम्हाला बघताल गणपती बाप्पाची मोठी मूर्ती आहे. आणि समोर हे शनिदेवाचं पण मंदिर आहे आतमध्ये. तर आपण आता इथे दर्शन करायला जाऊया. दिसेल हा महागणपती, खूप सुंदर मूर्ती आहे, खूप मोठी मूर्ती आहे. आणि त्याच्या शेजारी भैरवनाथाचं मंदिर आहे. आपण तिथे पण जाऊया दर्शन करायला. मित्रांनो, इथे तुम्हाला सुंदर तुळस पाहायला मिळेल. त्याच्यावर विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. तसेच शेजारी पण काही जुन्या वास्तू आहेत. आणि इथे दीपमाळ आहेत. आणि हे इथे जोगेश्वरी आईचं देऊळ, आई जोगेश्वरी माते की जय. मित्रांनो, आपण आता चाललो आहे शनीश्वराच्या मंदिरात. तर शनी देवाच्या बाजूला हे दत्तांची छोटीशी मूर्ती आहे. इथे शिवलिंग आहे छानचं. आणि समोर बजरंगबली. तर मंदिराचा परिसर दाखवतो तुम्हाला. हे महागणपती सिन्नर भैरव मंदिर, त्याच्या अपोजिटला जोगेश्वरी आईचं मंदिर आहे. इथे शनीश्वराचं मंदिर आहे. आणि इथे दत्तांचं, महादेवाचं आणि हनुमानाचं हे मंदिर आहे. इथे मित्रांनो, तुम्हाला दिसेल आता आम्ही गणपती बाप्पाचं, भैरवनाथाचं दर्शन करून आम्ही आता बाहेर आलो आहे सिन्नर मार्केटमध्ये. दिसेल तुम्हाला मागे पण मार्केट आहे आणि या साईडला पण मार्केट आहे. आम्ही चाललो मार्केटमधून, पालखी गेल्या पुढे. दोन दिसेल आम्हाला सिन्नर मार्केटमधून जाताना हे महाराजांचं सुंदर असं स्मारक दिसलेलं आहे. आणि इकडे ह्या रस्त्याने पदयात्री जातात. अजून एक हे पदयात्री आहेत पुढे चाललेत.
मित्रांनो मी आता इथे हायवेला एक होल्ड घेतला होता वॉशरूमसाठी. सगळेच होते आणि त्यांना वॉशरूमला पण जायचं. इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे, सॉरी HP पेट्रोल पंप तिथे गेलो होतो. त्याच्या नंतर इथे चहा घेतली. आता आम्ही चाललो अजून इथे 40 मिनटं अजून लांब आहे आमचा स्पॉट रात्रीचा. हां बरोबर भावेश, ये मेरा होटल है. ओम साई राम. चलो तो शिर्डी नेक है, सबका मालिक एक है. मित्रांनो आम्ही आता टुवर्ड्स शिर्डीपर्यंत निघालो आहे. तिथून ऑलमोस्ट शिर्डी 50 किलोमीटर आहे. आणि बाजूला तुम्हाला दिसेल हा असा समृद्धी महामार्ग तो चालू झाला आहे. आणि आम्ही आता सर्व्हिस रोडने चाललो आहे खालून. आणि आमचे काही सहकारी पदयात्री मागून येत आहेत आणि काही गेले पुढे तयारी करायला. तर बघूया आम्हाला अजून आपल्याला किती वेळ लागेल. अजून अर्धा तास, अजून 1.5 तास. बॉस 1.5 तास लागेल चालण्याच्या अनुवरती. अच्छा ओके. आपण 20 मिनिटात पण पोहोचू शकतो. उसको लोकेशन भेजने बोला यार किसी को. लोकेशनमध्ये आपण पाहिलं आहे तर आपल्याला जवळजवळ 40 मिनिटं दाखवत आहे. ते मगाशी ना. हां मगाशी. तर आपलं होल्ड जास्त झालं आणि पुढे पण आपण एक 10 मिनिटाचा होल्ड कधी घेऊ शकतो. तर मोजून तुम्ही गावात लागणार आहे. अमित भाई आहेत आपल्या बरोबर. 40 ते 50 मिनिटं पकडून चाला. म्हणजे आता वाजले आहे 8 वाजून 10 मिनिटं. आपण पोहोचू 9:30 जवळपास. डायरेक्ट जेवायला. डायरेक्ट जेवण. ओके. आजचा जेवण आमचा स्पेशल आहे, ते तुम्हाला नंतर दादा सांगतील. काय स्पेशल आहे आज जेवण आपला पावभाजी आहे. जेवण आपला पावभाजी. ओके. आज पावभाजी जेवणामध्ये पावभाजी आहे ते आपण दाखवू तुम्हाला रात्री. पण आता चाललो आहे, तुम्हाला दिसेल आम्ही किती थकलो आहे. ते सगळ्यांचे पायाचे थोडे निघालेत. काही लोकांचे फोडे निघालेत, काही लोकांचे गोळे चढलेत. सरपटलंय. कोणाचे डोळे बाहेर आले आणि कोणाचे पोट बाहेर आलेत. पोट नाही भरलं, पोट कमी झाले भरपूर लोकांची. माझी तर पॅन्ट उतरते, मी तर कधी वरून तरी वरती करत बसलोय. तर आम्ही आता पोचतो आमच्या स्पॉटला. जर मध्ये ब्रेक घेतला तर पुन्हा बोलू आपण. साहेब मित्रांनो आम्ही आता पोचतोच आहे. एक 200-300 मीटरवरती आमचा आता रात्रीचा होल्ट आहे. आणि आम्ही आता सध्या चाललो आहे सर्व्हिस रोडला. समृद्धी महामार्गाचा सर्व्हिस रोड आहे. तो स्पेशली शिर्डी पदयात्री जे असतात पालखी वगैरे तर त्याच्यासाठी बनवलं आहे. तुम्हाला जो मागे दिसतो आहे हा तोच रोड आहे. आणि आम्ही आता पुढे निघतो आहे. आणि इथे आता आम्ही थोडा वेळ थांबू आणि मग पुढे जाऊ. जास्त लांब नाही आहे, 200 ते 300 मीटरवरतीच आहे. मित्रांनो या काकी त्या इथे साई सेवा करताना दिसते तुम्हाला. नाश्ता वगैरे लावतात. मसाजसाठी आतमध्ये मशीन आहेत आणि किती महिने करतात ते आपल्याला माहिती नाही. पण प्रत्येक येणाऱ्या शेवटच्या पदयात्रीपर्यंत त्या इथे सेवा देत असतात. मित्रांनो या काकी दिसतील तुम्हाला. या आता इथे ज्या दत्त जयंतीपर्यंत ज्या पालख्या येतात त्यांच्यासाठी इथे सेवा देतात. नाश्ता चॉकलेट सगळं अवेलेबल करतात. पाणी आणि मसाजचे मशीन पण आहेत म्हणजे ते पण स्वखर्चाने. तर 5 लोक आहे. हां काकींचं नाव आहे विद्याताई चुरी. आणि यांच्या मानाची महिलांची पालखी जी दादरवरून निघते ती गुढीपाडवा ते रामनवमी. तर आपण त्यांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला. ओम साईराम. ओम साईराम. तर चला आम्ही आता निघतोय परत आपल्या स्पॉटकडे. मित्रांनो आमच्या आज 7व्या दिवसाचा हा जो विश्रांतीचा थांबा आहे म्हणजे आजचा स्पॉट आहे तो हा समोर दिसेल तुम्हाला. असा हा हॉल आहे. इथे आमची पालखी थांबली आहे. सगळे पोचलेत. मी शेवटचा पदयात्री आहे. मी शेवटचा. हो मी शेवटचा आहे. त्याचं ठिकाण आहे खोपडी गावामध्ये हे लोकेशन आहे. खोपडी गावामध्ये आज थांबलो आम्ही. मित्रांनो 7व्या दिवसाचे रात्रीचं जेवण तुम्हाला पाहता येईल. पुलाव, पावभाजी, भाजी आहे, पाव आणि हे कांदा लिंबू. हे छान असं आज 7व्या दिवसाचं जेवण आहे. तर आता मी जेवायला सुरुवात करतो. मित्रांनो आता मी जो तुम्हाला लोकेशन सांगितलेलं ते तुम्हाला दाखवतो. इथे पालखी आणि सगळं आता झोपले.
मित्रांनो, आजचा आमचा 7वा दिवस पदयात्रेचा संपला आहे आणि आता आम्ही सगळं झोपलो ते दाखवलं तुम्हाला. आणि आता आम्ही झोपतो आहे आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि भेटतो नवीन व्हिडिओ, नवीन विषयासकट आणि नवीन दिवस पदयात्रेचा उद्याचा. तोपर्यंत तुम्हाला साईराम आणि बाय.